सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा खंडारी नाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे बुद्रुक. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. देवाला देवघर नाही मला दादुल्या न लगे बाई. नुसता स्वर धरा. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी शिवाया दोरा नाही मला दादुल्या न लगे बाई. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही मला दादुल्या न लगे बाई. मोडकासे पलंग तुटकीसे नवार नरम बिछाना नाही मला दादुल्या न लगे बाई. सुरतीचे मोती गुळधाव सोने राज्यात लेणे नाही मला दादुल्या न लगे बाई. एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही मला दादुल्या न लगे बाई. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहसम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन देत्रे जननी देवाचिया. मोड केसे घर तुटकेसे छप्पर देवाला देवघर नाही मला दादुल्या न लगे बाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त पैठणचे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज स्वर्द्या यांचा हा कूट नावाच्या सदराखालील म्हणजेच ग्राम्य भाषेतील भारोड नावाच्या प्रकरणातला हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये नाथ महाराजांनी कौटुंबिक जीवनामध्ये पतिराजापासून सुखापासून वंचित झालेली एक बंडखोर स्त्री आणि तिच्या जीवनामध्ये ती पतिराजाच्या बरोबर फारकत देऊन नवऱ्याला टाकून देणारी परित्यक्त्वा असणारी जी स्त्री आहे ती कशा करता पतिराजाला टाकून देते त्याची कारणं सांगणारा आणि भक्ताच्या जीवनामध्ये भक्ताचा आणि भगवंताचा भोग न घडाल्यानंतर भगवान परमात्म्याच्या माध्यमातून का भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ असलेला भक्त त्या भक्ताचं आणि परित्यक्त्वा असलेल्या स्त्रीच्या जीवनाचं साम्य सांगणारा हा महाराष्ट्रातील एक दृष्टांत देऊन संसारिक जीवनाची कहाणी सांगून भक्ती प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक गुणवान सर्व मंडळींच्या
परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या, ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या, गावातल्या कारभारी मंडळींच्या, आबालवृद्ध माता भगिनी तरुण वर्ग सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. ग्रामस्थ मंडळीच्या, कारभारी मंडळीच्या वतीनं, सर्व देणगीदाराच्या वतीनं आमचे परमस्नेही परमसखे आदरणीय दत्तात्रेय गावडे पाटील तथा भोसले गुरुजी आणि त्यांचं संपूर्ण मंडळ सर्वांच्या वतीनं माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांनी महाराष्ट्रातल्या लोकांना परमार्थ शिकवत असताना कष्ट करणारा, घाम गाळणारा, रोजी रोटीचा व्यवहार करून संध्याकाळच्या समयाला कथा कीर्तन ऐकणारा, म्हणजे अधिकार संपन्न नसलेला हा समाज, या समाजाला वेदांत आणि भक्ती शिकवायची. महाराज 60 हजार वर्ष लोखंडाचे चणे खाऊन जे प्राप्त होत नाही ते सर्वसामान्य लोकाला शिकवायचं ही महाराष्ट्रातल्या संतांच्या पुढचं फार मोठं आव्हान होतं. आणि त्या आव्हानातून मला असं वाटतं अंगणवाडीच्या मास्तरीनबाईच्या पुढं फार मोठं आव्हान आहे. शेंबूड सुद्धा न पुसता येणाऱ्या लेकराला महाराज क खच्या 12 खड्या शिकवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर कॉलेजच्या विद्यार्थ्याला शिकवणं अवघड नाही, पण अंगणवाडीच्या विद्यार्थ्याला शिकवणं अवघड आहे. म्हणून तर शासनानं हे अवघड काम स्त्रियाकडे दिलेलं आहे. महाराज अंगणवाडीत एकही पुरुष नाही, कारण इतक्या लहान लेकराला शिकवायचं असतं तर पुरुष वैतागला असता. पण माता भगिनी महाराज त्या लेकराला शिकवित असताना माझं सोनं, माझं वासरू, माझा पठ्ठ्या, माझा बबड्या, माझा छबड्या, माझं वाघ, माझा प्रधान, माझं सोनं, माझं चांदी म्हणते महाराज ती. आणि त्याचे मुके घेऊन, कारण त्याच्या ट्रेनिंगमध्येच त्याला शिकवलेलं की मुके घेऊन माया करून त्याला शिकवावं. आणि हे काम अंगणवाडीच्या मास्तरनीलाच येतं, मास्तराला येत नाही. मास्तरानं कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर अप टू डेट राहून अप टू डेट शिकवायचं असतं. पण सामान्य स्थितीमध्ये जर शिकवायचं असलं तर स्त्रीनं शिकवायचं. म्हणून संसारातली सगळी अवघड कामं स्त्रीला दिलेली आहेत महाराज. स्वयंपाक करायचं काम तिच्याकडे दिलेलं आहे ना आयतं खायचं काम पुरुषाकडे दिलेलं आहे. आयतं खायचं काम तिचं काम तिच्याकडे दिलेलं आहे ना आयतं झोपायचं काम यांच्याकडे दिलेलं आहे. स्नानाला पाणी टाकायचं काम तिच्याकडे दिलेलं आहे. बोट घालून पाहायचं तिच्याकडे दिलेलं आहे ना आंघोळ करायचं ह्यांच्याकडे दिलेलं आहे. तिथून टावेल मागायचं काम ह्यांच्याकडे दिलेलं आहे, टावेल द्यायचं काम तिच्याकडे दिलेलं आहे. घरात आल्यानंतर सुद्धा चड्डी त्याला सापडत नाही. चड्ड्याला चड्डा सगळ्या घरात फिरतो पण चड्डी सापडत नाही त्याला. सरते शेवटी तिला विचारावं लागतं चड्डी कुठे, ती सांगते की वलनीवर आहे. मग तो सगळे कपडे इकडं सारतो, तो म्हणतो याच्यात नाही. ती म्हणते त्याच्यातच आहे. तो पुन्हा इकडं सारतो, म्हणतो याच्यात नाही. ती म्हणते त्याच्यातच आहे. सरते शेवटी नाही म्हणून तो वैतागतो. सरते शेवटी चुली जवळून उठून ती दोन्हीकडे 2 कपडे सारते, मधली चड्डी काढून देते. ही काय व इथंच होती. ते म्हणतो दिसलीच नाही, डोळ्याची खाचाड झाली का काय. असं वैशिष्ट्य आहे. चड्डी याची सापडून द्यायची तिनं. सगळी अवघड कामं तिच्याकडे दिलेली आहेत महाराज. पुरुषाकडं नाही. सगळं आयतं काम ती आपल्याकडे दिलेलं आहे. म्हणून शासन सुद्धा एवढं खोटं आहे की त्या शासनानं सुद्धा अंगणवाडीचं सगळ्यात कठीण काम त्या लेकराला शिकवायचं तिच्याकडे दिलेलं आहे. आणि मग ती म्हणते की तुला आकडा माहिती आहे का, आकडा 4चा. त्यावेळेस तो म्हणतो बाई मला आकडा माहित नाही, पण लावायच्या टाइमला मोठा झाल्यावर होईलच ना माहिती.
ती म्हणते अरे लावायसाठी तरी माहिती झाला पाहिजे ना तुला, म्हणून ती 4चा आकडा शिकवित असताना हो त्याचं माध्यम घेते महाराज, त्याचं माध्यम, त्याला कळतं असं माध्यम. 4चा आकडा शिकवत असताना ती मोऱ्या बैलाचे शिंग तुला माहितीत का? मग ते म्हणतो हो, बुडा सगट हालतं, हो माहितीत ना. मग मोऱ्या बैलाचे शिंग काढ म्हणलं की ते वरी फाकट 2 रेगांखाली जुळत्या, अशा 2 रेगा काढल्या. हा, माझ्या सोन्यानं माझ्या वाघानं मोऱ्या बैलाचे शिंग छानपैकी काढले बाई, वा 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 वा. दाढीवटी धरणार आणि मग त्या लेकराला असा फुगवटा येतो मस्तपैकी. लहानपणापासूनच ते फुगवटा शिकत, तिथूनच बरं का. कोणत्याही कामासाठी, ज्या कामाचा धरायचा नाही त्याच्यासाठी फुगवटा धरत ते. मग हो, आता पुन्हा सांगते ती, तुझे पप्पा तुला चिक्कू आणतात ना, चिक्कू का फार चिक्कू येतं? चिक्कू असलेले नाहीत आणि चिक्कू, हो मग चिक्कू आणतात ना, हो आणतात ना. मग तो चिक्कू काढ बरं मोऱ्या बैलाच्या शिंगाच्या खाली. मग मोऱ्या बैलाच्या शिंगाखाली असा चिक्कू काढला की ती मास्तरीन बाई सांगते अंगणवाडीची, मोऱ्या बैलाचे शिंग आणि पप्पानी आणलेला चिक्कू मिळून झाला 4चा आकडा. आता मोऱ्या बैलाच्या शिंगाचा आणि 4च्या आकड्याचा काही संबंध नाही, चिक्कूचा आणि 4च्या आकड्याचा काही संबंध नाही, पण त्याला आलंबन दिलं. त्याच्या डोक्यामध्ये चिक्कू आणि मोऱ्या बैलाचे शिंग लक्षात आहेत म्हणून त्याला शिकवण्यासाठी त्याचं माध्यम दिलं. आता ते लेकरू सीए झालं, चार्टर्ड अकाउंटंट झालं. आता त्याला मोऱ्या बैलाचे शिंग सांगण्याची गरज नाही. आता ते फोर म्हणतं, फोर. आणि फोर तर म्हणतं यात नवल नाही, फोर तर म्हणील त्याच्यात नवल नाही, पण इंग्लंडची इंग्रजी म्हणतं 44 असं. कपड्याचा रंग बदलूस तर ते कणत असं हो, नुसतं हो असं फोर म्हणल्यावर तर येडी इंग्रजी झाली. मग 44 असं करायचं, असं 5 नाही, 5 नाही. मग इकडून हवा लिकेज झाली पाहिजे, हो बँड का वराडल्यासारखा 5 समजा हा जपानहून आलेला आहे असं, महाराष्ट्रातला नाही. आता इतकं शिकलं महाराज ते, हो सी झालं ते आता. हो तशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी, आम्ही अंगणवाडीतले लेकर आहेत महाराज, आम्हाला काही कळत नाही. कष्ट करणारा समाज, हो घाम गाळणारा समाज, आणि कीर्तनाला येऊन बसतो, काय कळणार आहे? मग या कळणाऱ्या समाजासाठी आमच्या हो पैठणच्या नाथ नावाच्या अंगणवाडीच्या मास्तरीनबाईनं सोपं सांगितलं महाराज. सोपं काय सांगितलं तर नवरा बायकोचं प्रेम नसल्याच्या नंतर ती जशी नवऱ्याच्या जवळ नांदण्याची इच्छा करीत नाही, तसं भगवान परमात्म्याचं प्रेम नसल्यानंतर भक्ताची नांदण्याची इच्छा नसते. दोन्हीचं साम्य सांगण्याकरता हो नाथ महाराजांनी हा अभंग वापरला. मी एक तुम्हाला चिंतनीय गोष्ट सांगतो. कितीतरी बंगले आहेत, बंगले. त्या बंगल्यामध्ये अर्ध्या वचनात ऐकणारी नौकर आहेत. कारण नौकर मिळणं सुद्धा, अर्ध्या वचनातले नौकर मिळणं सुद्धा सध्या भाग्याचं लक्षण आहे महाराज. हो भले भले लोक नौकरासाठी रडते, तर पोरासाठी रडत नाहीत, पण नौकरासाठी रडतेत महाराज. हो इतकी तकलीफ देणारे नौकर निघालेत आता हल्लीच्या काळामध्ये. हो मालकाचे पैसे घेऊन जाऊन हो काम न करणारे. आता मालकाने एवढंच भाग्य समजायचं की आपले पैसे नेले, हो त्याच्यात माझं भाग्य आहे, दुसऱ्याचे नेले नाहीत म्हणून काम करायची गोष्टच राहिलेली नाही. अर्ध्या वचनात ऐकणारी नौकर भाग्याचं लक्षण. अर्ध्या वचनात ऐकणारी हो सेवक वर्ग. बंगला आहे, गाड्या आहेत, 4 व्हीलर गाड्या मोठमोठ्याल्या, करोडो रुपये किमतीच्या. हो त्यातली त्यात पुढं सांगतो प्रॉपर्टी खूप मोठी आहे, नेसायला कपडे लत्ते आहेत,
अंगावर घालायला अलंकार आहेत, जेवायला पंच पक्वान्न आहेत, आणि जाता जाता सांगतो ते जेवायचे पक्वान्न सुद्धा भोगण्याची आणि पचवण्याची ताकद आहे. काही काही वेळेस पक्वान्न असतात पण हो खाल्ल्यानंतर पचत नाही महाराज. हो ते खाल्लेलं पचवायसाठी एक गोळी घ्यावी लागते. ते जास्त पचलं म्हणून एक गोळी घ्यावी लागते. हो ते जास्त वेळ पोटात राहिलं म्हणून बाहेर निघायसाठी एक गोळी घ्यावी लागते. ते खूप जास्त निघायला लागलं म्हणून एक गोळी घ्यावी लागते. फक्त आता बंदुकीचीच गोळी घ्यायची राहिली. आरोग्य सुद्धा संपन्न असावं लागतं. पंच पक्वान्न आहेत पण आरोग्य भोगणारं लागतं. म्हणून मी जाता जाता सांगतो आपण भोगी सुद्धा नाहीत महाराज. त्यागी तर सोडा आणि योगी तर त्याच्या पलीकडचे झालो, पण भोगी सुद्धा नाहीत. भोग सुद्धा भोगण्याची आपल्याकडं कुवत नाही. हो करोडो रुपयाच्या गाड्यात बसायला, करोडो रुपयाच्या, एक एक करोडो रुपयाची गाडी आहे पण मनक्यात गॅप आहे. हो एवढी मोठी गाडी मालकाची वाट पाहते बसतेत का कसे म्हणून, आणि मालक तिच्याकडे पाहतेत पण बसायचं भाग्य नाही. भोग भोगण्याकरता सुद्धा शरीर सौष्ठव असावं लागतं. स्वर्धेत जायचं, हा हा सौष्ठव असावं लागतं. म्हणून भोगी हे सगळं हात जोडून उभं आहे. स्त्रीच्या जीवनामधली गोष्ट सांगतो, पण पतिराजाचं प्रेम नाही महाराज. पतिराजाचं प्रेम नाही. तिच्या जीवनामध्ये किती दुःख आहे महाराज. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हो माऊली म्हणतात काय करायचेत बाकीचे भोग, काय करायचेत. पारमार्थिक जीवन जगणाऱ्या माणसाला मटमटाधिका दिल्यात देवानं. महाराजाला मोठमोठ्या गाड्या बसायला दिल्यात देवानं, परमेश्वरानं. समाज पुढं पुढं करतोय, 15-15 किलोचा हार गळ्यात घालतोय महाराजाच्या. हो अर्ध्या वचनात ऐकणारा समाज आहे. सगळे भोग उभेत पण देवाचा साक्षात्कार नाही महाराजाला देवाची भेट नाही. स्त्रीला पतिराजाचं प्रेम नाही आणि बाकीचे भोग आहेत. आणि महाराजाला देवाची भेट नाही, बाकीचे भोग आहेत. काय करायचं महाराज ह्याचं. म्हणून आमच्या माऊलीनं सांगितलं, जेचा आंबोला रुसोनी जाय, 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 जेचा आंबोला रुसोनी जाय. तियेचे जीवित्व जळोगे माये, तियेचे जीवित्व जळोगे माये, तियेचे जीवित्व जळोगे माये, तियेचे जीवित्व. आम्ही रुसोने नो, आम्ही रुसोने, आम्ही रुसोने, आम्ही रुसोने, आंबुली
भोगने माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेले गे माय. अरे तू जन्माला आलास मठ सांभाळण्यासाठी आलास मठ्ठा, हो का देव मिळवण्यासाठी? कशासाठी जन्माला आला? लोकांची हार घेऊन गळ्यामध्ये मिरवण्यासाठी जन्माला आला नाहीस राजा. देवाची भक्ती करून देवाचा भोग घडण्यासाठी जन्माला आलास. स्त्रीच्या जीवनामध्ये पती राजानं माझी म्हणावं एवढ्यासाठी महाराज तिनं बापाचा त्याग केलेला आहे, कुळगोत्राचा त्याग केलेला आहे, ऐश्वर्याचा त्याग केलेला आहे. बापाचा बंगला असला तरी माझा म्हणायचा नाही, आणि ऊस तोडीची गाडी असली तरी माझी म्हणायची. बापाचा बंगला माझा म्हणायचा नाही, पण प्लास्टिकचं केलेलं घर माझं म्हणायचं. फक्त तिची एवढीच अपेक्षा आहे, नवऱ्यानं पाठवून हात फिरवावा आणि माझी म्हणावं. एवढ्यासाठी हापापलेली आहे महाराज ती. तिला गरज नाही कशाची, तेवढ्याच गोष्टीसाठी ती पतिराजाकडे नांदायला आलेली आहे. आणि महाराज तिच्या जीवनामध्ये नवऱ्याचं प्रेम नाही. काय करायचंय? आडनाव टाकलं, गोत्र टाकलं, नव्हे नव्हे हो एक अक्षर माहेरावून आणलं नाही. कुमारिका नाव होतं पहिल्यांदा, ते कुमारिका टाकून दिलं आणि सौभाग्यवती घेतलं. आपलं नाव टाकून दिलं आणि सासरच्या लोकांनी जे ठेवलं ते नाव घेतलं. ह्या वयात पुरुषाचे नाव बदलले तर चालतील का? आवडतील का आपल्याला? पण मुलीचे स्त्रियाचे नाव बदलले तरी त्या काही तक्रार नाही. पुढं बापाचं नाव टाकून दिलं, जन्म दिलेल्या बापाचं, ज्या आईनं रक्त दिलं, मांस दिलं, हाडं दिले, श्वास दिला, पोट दिलं, दूध दिलं, मज्जा दिली, श्वेत दिला, मेद दिला, श्वासोच्छ्वास दिला, त्या आईला सुद्धा टाकलं महाराज. कुणासाठी? नवऱ्यासाठी टाकलं ना. आणि त्याचा भोग जर तिच्या जीवनात नसेल, त्याचं प्रेम जर तिच्या जीवनात नसेल, तर तिचं जीवन जळो. जियेचा अंबुला म्हणजे नवरा रुसोनिया जाय, तियेचे जीवित्व जळो गे माय. आम्ही रुसो नेनो, आम्ही रुसो नेनो, अंबुलिया ते रुसू नेदू गे बाई. आम्ही अशा रुसणाऱ्या बायका नाहीत, देवाला रुसून देणाऱ्या बायका नाहीत आम्ही. माऊली म्हणतात कशाचीच गरज नाही, फक्त देवानं एवढंच म्हणावं, येऊ मत भक्त समी प्रिया. पाठवून हात फिरवावा म्हणावा माझा भक्त आहे. इतक्यासाठी भक्त हापापलेला असतो. भौतिक सुखाची, भौतिक भोगाची, भौतिक मान्यतेची, भौतिक जीवनाची आणि भौतिक कोणत्याच गोष्टीची भक्ताला गरज नाही महाराज. त्याला गरज नाही. आज आमचे नाथ महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये एवढीच गोष्ट घडली. कोणती गोष्ट घडली? अहंकार रूपी नवऱ्याबरोबर लग्न केलं. जे घडायचं नाही ते घडलं. अहंकार रूपी नवऱ्याच्या बरोबर लग्न केलं आणि त्याच्या घरी नांदायला गेल्याच्या नंतर कळलं की बाई त्याला गरज नाही. मग घर नाही तर त्याच्या बरोबर नांदायचं कशा करता? हो, न घडणारी गोष्ट घडली महाराज. अहंकार रूपी नवऱ्याबरोबर हो गेली नांदायला आणि त्यांनी हे दुसऱ्याच मोडकं घर दाखविलं. देहरूपी घर मोडकय ना महाराज. आणि हे अहंकार रूपी नवऱ्यानं दाखवलं आणि केलं मुली बरोबर लग्न. काही काही पठ्ठे असे दुसऱ्याचाच बंगला दाखविणार येत, दुसऱ्याची शेतीबाडी दाखवित येत आणि मुली बरोबर लग्न केलं की कळतं. तिथून पुढं आल्यावर कळतं की हे ह्याचं घर नाही म्हणून. पण आता एकदा फसल्यावर काय करता येतं? हो, सध्या फसवा फसवीचे फार लक्षणं चालले. हो, माझ्याकडं 52 डाटा आहेत, बायोडाटा पोरांच्या, बरं का, पोरीच्या नाही, पोरांच्या. ते बी हो कवळ्या किराळ पोहराच्या आहेत. हो, वयानं लहान लहान असलेले 45, 47, 48, 40च्या पुढेच गेलेले. हो, वाट पाहून पाहून थकलेले नुसते म्हणतात महाराज आता हो बघा मिळाली कुठं. आता आमच्याकडे काय कारखाना आहे का?
अख्खा प्रोडक्शन एखादी वेळेस समजा हो इकडून मसाड घालायची आणि तिकडून मुलगी तयार करायची. काय करावं आता ते 52 बायोडाटा ठेवून दिलेत महाराज. याच्यातून कोणाला जर द्यावा वाटला तर अजून एखादा द्या. हो ठेवतो जपून, कारण रात्रभर त्यांच्याकडे राहायचं म्हणल्यानंतर बायोडाटा तर घ्यावाच लागल ना. पुढे जमू नाही जमू, आणि जर जमवा जमी आम्ही सुरू केली तर कीर्तनाचा धंदा सोडून द्यावा लागन आणि तेवढाच करावा लागन महाराज. नाही जमणार लग्न जमवलं, दुसऱ्याची इस्टेट, हे घर मोडकय महाराज, आणि ते घर आपलं नाही. तो आमच्या साधू संतांनी प्रश्न विचारला, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? कोणाचे घर हा देह कोणाचा? कोणाचे घर हा देह कोणाचा? कोणाचे घर हा देह कोणाचा? आत्माराम त्याचा तोच जाणे. आत्माराम त्याचा तोच जाणे. आत्माराम त्याचा तोच जाणे. कोणाचे घर हा देह कोणाचा? 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 आत्माराम त्याचा तोच जाणे. आत्माराम त्याचा तोच जाणे. आत्माराम त्याचा तोच जाणे. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? आत्माराम त्याचा तोची जाणे. आपली सत्ता आहे का महाराज ह्याच्यावर? हे घर आपलं नाहीये, पण लोक म्हणायला लागले आपलं. हो भाड्याचं घर आहे महाराज, पण भाड्याला कळाना. हो न भाडं देता राहतो आपण. भाड्याचं घर आहे महाराज हे. हो देह हा उसना अनिला पाचाचा आणि शेखी ज्याचा त्याचा देणे लागे. उसना आणलेला आहे महाराज. गोष्ट सांगतो तुम्हाला. महाराज कीर्तनाला गेले आणि पाठीमाग कीर्तनाला गेल्यावर महाराजाचा 18 वर्षे वयाचा मुलगा वारला. वारल्यानंतर बायको हुशार होती महाराजाची. हो महाराजाला बायको हुशार लागते. हो पण दैवयोग लागतो महाराजाचा हुशार मिळण्याकरता सुद्धा. न खपलेलं गिऱ्हाईक इथं खपत असतं महाराज. जो माल कोणत्याच मोंड्यावर नाही इकलेला तो इकडं असतो, असं आहे त्याच. आणि मग हुशार होती बाई, परमार्थामध्ये अधिकार संपन्न होती. पतिराजाशिवाय माती करता येत नाही म्हणून घरामध्ये झाकून ठेवलं प्रेत. झाकून ठेवल्याच्या नंतर कीर्तन करून दुपारचं महाराज आले आणि आल्यानंतर महाराजाला सांगितलं, थकून आला, चहा करू का? कर ना म्हणले. चहा केला. चहा पिल्याच्या नंतर हो अंगाला घाम आलाय, थकवा आलाय. जेवण केलं नाही का? नाही ना. जेवण तयार करून दिलं तिनं. जेवण झाल्याच्या नंतर पलंगावर आराम करायला महाराज बसल्याच्या नंतर जवळ गेली आणि विचारलं, महाराज एक विचारू का तुम्हाला प्रश्न? विचार ना. अगं माझ्या बरोबर लग्न केलंस तर विचार ना. आपण कनी या उन्हाळ्यामध्ये पापड्या घालायच्या होत्या आपल्याला म्हणून चीक शिजवायला आपल्याकडं भांड नव्हतं बघा. हो नव्हतं ना, गरिबीच्याने नव्हतं. शेजारणीचं आणलं, पण 6 महिने झालं भांड तसंच राहिलं आपल्याकडं. आठवणच राहिली नाही. आज ती आली आणि तिला भांड दिलं, तिचं होतं तिने नेलं आणि मी बी देऊन टाकलं. चांगलं केलं का वाईट केलं हो? महाराज म्हणले, अगं चांगलं केलंस ना. दुसऱ्याचं भांड आपण कशाला आपलं म्हणायचंय? दिलंस ना, ज्याचं होतं त्याला दिलंस तर चांगलं झालं. डोळ्यात पाणी आलं पत्नीच्या आणि रडता रडता उभी राहिली. का ग दुसऱ्याचं भांड दिलंस त्याच्यासाठी रडतेस का? नाही स्वामी, 18 वर्षापूर्वी आपल्याला देवाने एक मुलगा दिला होता, उष्णा दिला होता आणि देवाचा होता. त्या देवाने नेहला बाई म्हणली मी, आणि मी देऊन टाकला ज्याची त्याला.
महाराज उठले, केवढा अधिकार आहे तुझा. माझी आई असतीस तर पाय पडलो असतो तुझ्या. धन्य तुझं देह हा उसना अनिला पाचाचा. आणि शेकी त्याचा त्याचा देणे लागे, ज्याचा त्याला द्यायचा आहे महाराज. मग अशीच आमची आणि दत्ता पाटलाची गोष्ट झाली गुरुजीची. महाराज आपण कोराळ्याला जर उतरायचं ठरलं बारामतीहून निघाल्याच्या नंतर तर 5 किलोमीटरला 15च्या पुढे निघाल्याच्या नंतर आपण आपल्या पिशव्या 5 प्रकारच्या पिशव्या घेऊन दारा उतरायचंय. आता खालून चढणारे लोक आहेत ते उतरू द्यायचे नाहीत, म्हणून तिथूनच 5 किलोमीटर वरून जर समजा आपल्या पिशव्याची आवरावर करतो उतरायसाठी. 70 80 वर्षाचं वय झालं महाराज, उतरायची वेळ आली तरी पिशव्या भरून ठेवलेल्या नाहीत. गचांड्या देऊन कंडक्टर उतरितो तरी बी उतरत नाहीत महाराज. लक्षात ठेवा, पिशव्या भरून ठेवा. भाता भरा हरी राम बानी, दुसरं काही करू नका. हो, राम नामानं भाता भरून ठेवा, पिशव्या भरून ठेवा. आणि मुराळी आल्यानंतर मुलगी जशी गाडीत बसते महाराज, तसं मुराळी परमात्मा यम आल्याच्या नंतर गाडीत बसा महाराज. हसत गाडीत बसा, रडत नाही. आणि तुम्ही गेल्याच्या नंतर पाठीमागच्या लोकांना रडावं अशी व्यवस्था करून ठेवा. आणि लोकांनी म्हणलं पाहिजे महाराज चांगले वागले, लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे महाराज. म्हणून पिशव्या भरून ठेवायच्या. आपला देह नाही, हा आपलं घर नाही. म्हणून कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. अंतस्थ ग्रहाशी आला आणि प्रातःकाळी उठून गेला. हो, मगाशी मी दादाच्या घरी आलो 12 वाजता आणि 5 वाजता घर सोडलं. माझं घर आहे का? नाही, दादा मालकीचे ते. माझं घर नाही. पांथस्थ ग्रहाशी आला, प्रातःकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा पाहुणेच आहात महाराज. हो, कुणी 2 तासाचा 4 तासाचा माझ्यासारखा असेल एक रात्रीचा, पण तुम्हाला 50-60 वर्षानंतर बी घर सोडावं लागल. आपल्या मालकीचं नाही, म्हणून सोडावं लागेल. देह हे काळाचे, धन कुबेराचे, आणि ते मनुष्याचे काय आहे. म्हणून हे घर आपलं नाही, म्हणून अहंकार रूपी नवऱ्यानं बळकिलेलं लोकाचं घर आहे. म्हणून आमच्या नाथ महाराजाचं लग्न लागलं. अहंकार रूपी नवऱ्याबरोबर नांदायला गेल्याच्या नंतर कळलं की हे घर याचं नाही. आणि न घडणारी गोष्ट घडली. काही माणसं महाराज लग्न जमविण्यामध्ये तरबेज असतात. हो, उन्हाळा लागला आणि खांद्यावर एकदा उपरनं टाकलं, हो, की त्या उन्हाळ्यात कमीत कमी 10 तरी लग्न ते जमविणारच. हो, आता पूर्वीच्या काळातले लोक पुण्यवान होते म्हणून म्हणायचे हो 2चे 4 हात करावेत. पण आता तसं राहिलं नाही महाराज. आता त्याच्यात दलाल्या झाल्यात पुन्हा. हो, नवरा नवरीचं काही बी हो, पण आपली दलाली. हो, आता त्याच्यातही महाराज इतके माणसं तरबेज निघाले. तर हो, आता मुली मिळत नाहीत म्हणून काही नुसत्या मुली दाखवितात फोटोवर. हो, मुली दाखवायच्या, तिचा गाव पत्ता काहीच नाही, फक्त ह्यांचाच नंबर. हो, आणि म्हणायचं 5,000 रुपये भरा. हो, 5,000 रुपये भरले की पुन्हा फोन कट. इतके बनेल माणसं निघालेत महाराज, इतके बनेल. हो, त्यांच्या अंगात बनेल नका का नसा, पण ते स्वतःच बनेल झाले तर महाराज. असे माणसं काही तर लग्न लावते. तर हो, थोडका डल्ला मारण्यापेक्षा जास्त डल्ला मारण्यासाठी लग्न लावायचं. मुलीच्या अंगावर हो दागिने घालायला लावायचे, 5-10 लाखाचे दागिने घालायचे. आणि मुलगी नवरी होऊन तिथं गेली की रात्रीच्या टाइमलाच गायब. सकाळच्याला ह्यांना दुपारच्याला चांदण्या दिसत येतात. हो, गेली मुलगी, गेली आणि दागिने गेले. असे फसवा फसवी करणारे आणि जमिनारे. हो, एका माणसानं हातखंडा मुलीचं लग्न, मुलाचं लग्न जमिन्यामध्ये. हो,
मुलीच्या बापानं विचारलं स्थळ आहे का? आहे ना. काय करतो मुलगा? म्हणले देण्या घेण्याचा व्यवहार करतो. मुलीच्या बापाला वाटलं की हो सावकारकीचा व्यवहार, पैसे देणं आणि पैसे घेणं असा व्यवहार दिसतोय. वा वा चांगली गोष्ट आहे म्हणले, मान्य आहे स्थळ. आणि पूर्वीच्या काळात मुलगा पाहायचा नाही, हो मध्यस्थी माणसावरती विश्वास, मुलीनं मुलगा पाहायचा नाही, मुलानं मुलगी पाहायची नाही. बर ठीक आहे. मग जर देण्या घेण्याचा मुलाचा व्यवहार असेल तर मुलाचा स्वभाव कसा आहे? करारी बाण्याचा आहे. एकदा टाकलेला पाऊल माग घेत नाही म्हणले, करारी बाण्याचा आहे. हो असं म्हणले. हो. स्वभाव कसा आहे? सगळ्यावर एक नजर आहे म्हणले, बदलच नाही कोणत्या गोष्टीचं. पत्नीला, आईला, सगळ्याला सारख्या प्रमाणात वागवणारा. वा वा वा. मग एवढा मोठा देण्या घेण्याचा व्यवहार म्हणल्यावर काही नौकर चाकर असते? काही नाही, काही नाही, एकल हाती व्यवहार आहे म्हणले सगळा. चांगली गोष्ट आहे. जमलं, लग्न झालं. हो मुलीनं मुलाच्या गळ्यात हार घातला. हो आंतरपाठ धरलेला होता, हा आंतरपाठ काढला, शेवटचं मंगलाष्टक झालं. मुलीनं गळ्यात हार घातल्याबरोबर मुलाला हार घालायचा ते त्याला अलीकडे येता येईना म्हणून तिने त्याच्या हाताला धरलं. अलीकडे वाढल्याबरोबर मोडका हातच वडून आला महाराजाचा. आणि हात वडून आल्यावर तोल गेला आणि खाली पडल्याबरोबर चष्मा फुटला आणि एकच डोळा बाहेर निघाला. मग आणि पाय बी मोडलेला बाहेर निघाला असा. हो मुलीच्या बापानं पाहिलं, म्हणले काय होई असं असं? तुमची काय म्हणाला होता? काय म्हणलो नाही म्हणले, करार बरोबर आहे. हो करार बरोबर आहे म्हणले. मुलगा करारी बाण्याचा आहे सांगितलं ना. एकदा टाकलेला पाऊल माग घेत नाही, कारण त्याला एकच पाऊल असल्यामुळं माग घ्यायचा काय संबंध आहे म्हणले. पुढं टाकलेला पाऊल मागच घेत नाही म्हणले, इतका करारी बाण्याचा आहे म्हणले मुलगा. वा वा वा. मग म्हणले एकल हाती व्यवहार, दुसरा हातच नाही ना. सगळा हातार, सकाळचा बी, संध्याकाळचा बी, दुपारचा, तिन्ही टायमाचा व्यवहार एकाच हाताने होतो म्हणले, दुसरा हातच नाही त्याला म्हणले. वा वा वा. जमलं म्हणले. आणि सगळ्यावर मेहेर नजर, एकच डोळा आहे ना, एकच नजर आहे म्हणले सगळ्यावर. वा वा छान जमलं. आता मुलगा देण्या घेण्याचा व्यवहार करतो म्हणजे काय करतो? काही नाही म्हणले, कीर्तनात बसला तरी जांभळ्या देतो, झोपा घेतो म्हणले. देण्या घेण्याचा व्यवहार आहे. महाराज अहंकारानं तसं फसवलं, महाराज फसवलं. हो तुम्हाला आम्हाला फसवलं. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ आणि लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हो पंचभूताचा गोंधळ केला आणि अहंकार लावला. आणि कशातही मी, कशातही मी, कशातही मी, सगळा मीच करता आहे. हो हे मी पण पुढे आलं आणि परमार्थामध्ये हे मी पण चालत नाही. हा धोकेदायक आहे म्हणून दुसऱ्याचं घर दाखवलं आणि श्री गुरुच्या कोर्टात याचिका दाखल केली की मला हा अहंकार रूपी नवरा नको, त्याच्या बरोबर माझं जमणार नाही. दुसऱ्याचं घर दाखवलं त्यांनी. श्री गुरुनं सांगितलं बाई नुसतं घर नसलं म्हणून काय झालं? हो छप्पर आहे ना, छप्पर सुद्धा तुटका आहे. कारण हा देह जर मोडका आहे तर या मोडक्या देहाच्या पुढचं नातेवाईक नावाचं छप्परही तुटक. कारण नाते शब्दाचाच अर्थ जे आपले नाहीत ते, ना ते आपले नाहीत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये पुन्हा नात्याला जोडून एक शब्द आहे गोते. काय आहे? नाते गोते. आता नाते गोते म्हणजे जे नाते गोत्यात आणते ते नाते. हो गोत्यात आणते ते नाते. सोयरे त्यालाच म्हटलं जातं. तिथं गेल्याच्या नंतर आपली सोय झाली पाहिजे. जिथं आपली सोय होती रे ते सोयरे. आणि सोय नाही झाली तर ते सोयरे नाहीत महाराज. म्हणून नातं नावाचं छप्परही आपलं नाही, ते बी मोडकं आहे, तुटकं आहे. आणि देहरूपी शरीर
हो, आणि अहंकार रूपी नवऱ्याचं हे घर आणि छप्पर दोन्ही बी तुटक आहे. म्हणून मला नवरा नको. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मोडके घर तुटकेचे छपर, मोडके घर तुटकेचे छपर, मोडके घर तुटके छपर, मोडके घर तुटके छपर, मोडके घर तुटके छपर, मोडके घर तुटके छपर, मोडके से खैरा तुटके से छप्पर, मोडके से खैरा तुटके से छप्पर, देवाला देव करे नाही, देवाला देव करे नाही, मला दादूला नको देवाई, मला दादूला नको देवाई, देवाला देव करे नाही, देवाला देव करे नाही, मला दादूला नको देवाई, मला दादूला नको वाह वाह वाह, बहुत अच्छा. देवाला देव घर नाही, मोडका घर तुटक छप्पर. श्री गुरुनं सांगितलं, बाई अगं नुसत्या घरासाठी कुठं नवरा टाकीत असते. अगं प्लास्टिकचे घर टाकून 5 मिनिटात घर तयार करून संसार करणारे लोक आहेत ना. गरज पाहिजे असं कोणी सांगितलं? 5 मिनिटात घर प्लास्टिकचं टाकलं आणि तिथं 10 लेकरं आहेत ना. संसार वाढलेला आहे ना. उरपट मोठं घर आहे पण लेकरच नाहीत. आणि इथं प्लास्टिकच्या घरामध्ये 10 आहेत ना. मग घरासाठी कुठं नवरा टाकीत असते. देखणा वाकणाय सुंदर आहे, हो, गोरा पाने टाकून देऊ नकोस. नुसत्या घरासाठी कशाला टाकायचं आहे? आणि तुला जास्त जर तसं काही वाटत असलं तर पंचायत समितीत अर्ज भर, एखादं घरकुल मिळून जाईल. सरकार मायबाप देतच ना घर, काय हरकत आहे घ्यायला? दे महाराज. आपलं खेड्यात आहेत आपण मन जमतंय. मोठमोठाले घर आहेत महाराज आपल्याकडं. शेत आहे, जमीन आहे, जमिनीत बांधलेले घर मोठमोठाले पैसबाज म्हणून पंचायत नाही. हो, मला एक जणांना सांगितलं, महाराज तुम्ही मुंबईला जात असता का? मी म्हणलं जातो ना. काय काय मुंबई म्हणजे काय पॅरिस बिरिस आहे काय? तिथं काय नाही जायला काय झालं? आता उद्याचं कीर्तन मुंबईलाच आहे. मग काय झालं? मुंबईला जर समजा संध्याकाळचं कीर्तन मुंबईलाच आहे, जातो ना. मग म्हणले महाराज मुंबईचे कुत्रे कसं शेपूट हलवितात ते माहिती का तुम्हाला? आता मी म्हणलं कुत्रे पाहायला जातो काय माहिती चालले? नाही म्हणले तुम्हाला जनरल नॉलेज असं. म्हणलं सांग बाबा. महाराज मुंबईचे कुत्रे असं उभं शेपूट हलवितात. मी म्हणलं उभं कशामुळं? म्हणले आडवा हलवायला जागाच नाही ना, ह्या भिंतीची त्या भिंतीला लागत म्हणले असं. हो, आता कुत्र्याला शेपूट हलवायला जागा नाही मुंबईत, तर गाड्या ठेवायला आणि चपला बुट ठेवायला काय महाराज? मग मुंबईची पोरगी नाही का घरासाठी नवरा टाकून द्यायची? हो, घर नसेल तर काय झालं? म्हणून हे मोडकं घर आहे, मोडकं घर, तुटकं छप्पर. याच्या पुढचं नातेवाईक मी माझे याला म्हणायचं मोडकं घर आणि तुटकं छप्पर. हे नातेवाईक माझे, हो, आणि मी या करता आहे. काही काही लोक तर इतकं सांगते, इतका अहंकार वाढलेला. महाराज आपल्या बापाच्या काळात हा बंगला नव्हता, आपण बांधला, ठीक आहे.
महाराज आपल्या बापाच्या काळात ही जमीन नव्हती. बर, ठीक आहे, चांगलं आहे. महाराज आपल्या बापाच्या काळात या विहिरीन मोटारी नव्हत्या, आपण केल्या. बर. महाराज आपल्या बापाच्या कारकिर्दीमध्ये 4 व्हीलर गाडी नव्हती. बर, ठीक आहे. महाराज आपल्या बापाच्या काळात मी पण नव्हतो. जमल का? अहो एवढा अहंकार, एवढा अहंकार, एवढा अहंकार. आणि महाराज त्याच्या पुढच्या नातेवाईकाची भरपुराई करता करता माझे 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 हो याच्यामध्ये करता करता देवाची भक्ती करायला वेळ बी नाही, जागा बी नाही. महाराज मी माझेपणामध्ये माझेपणाची भरपूरताई झाली पाहिजे, मीपणाचा अहंकार पूर्णपणे तृप्त झाला पाहिजे. एवढ्यासाठी जीवनभर देवाची भक्ती करायला वेळ नाही. हो, देवाला देवघर नाही म्हणून दादुल्या न लगे बाई, मला दादला नको. त्याच्याकडे परमार्थिक जीवनच नाही काही. कशा करता त्याच्याशी लग्न लावायचे? आणि लागलं असेल तर ते लग्न तोडायला तयार आहे मी. हो महाराज, मोठमोठाले बंगले पाहतो मी. हो, पण मोठमोठाल्या बंगल्यामध्ये हो संडास बाथरूम अटॅच आहेत महाराज त्याला. हो, पण देवघराला अर्धचंद्र, देवघरच नाही. हो, आणि काही काही ठिकाणी देवघर आहेत, ते देवघर बी असे आहेत महाराज की ते खुंटीलाच टांगलेले. आता ज्यांच्याकडे देवच टांगलेले त्या भक्ताचं काय महाराज? हो, काही काहीचे देवळीतून खालीच उतरलेले नाहीत. हो, अरे देवाला देवघर स्वतंत्र पाहिजे. हो, काही काहीचे किचन रूम मध्ये हो उदबत्तीचा नका का नसाना पण गॅसचा धूर त्याच्यामध्ये गेला पाहिजे, देवाला मिळाला पाहिजे अशी व्यवस्था. बरं, देवघरात बी गेल्यानंतर महाराज इतके बाजार केलेला बाजार. हो, शिर्डीला गेला की आणला साईबाबा. हो, व्यंकटेश्वराकडे गेला बालाजीला की आणलाच तिकडून हो बालाजी. कोल्हापूरला गेला की आणलीच पुन्हा अंबाबाई. इतका बाजार की त्याच्यातला एखादा देव गेला तर सुतक कुणी पाळाव, त्याचा प्रश्न अवघड महाराज. मेळ बी नाही, होते किती हो गेले किती मोजमाप बी नाही त्याच. हो, इतक्या देवाचा बाजार. बरं, देवघरात देवघर कोणत्या देवाच्या पुढे कोणता देव मांडावा याचंही ज्ञान नाही. मी आपल्याला क्षमा मागून बोलतो. एसटी मध्ये प्रवास करताना आपल्या पत्नीला तुम्ही जर जागा खिडकीच्या बाजूला दिली आणि तिच्या शेजारी जागा रिकामी आहे, पण त्यांनी स्वतः बसण्याच्या ऐवजी अनोळखी माणसाला सांगितलं इथं बस, मी तिकडे बसतो, चालतं का? नाही चालत. आपल्या बायकोच्या शेजारी आपण बसलं पाहिजे. आणि मग दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या जवळ अंबिका कशाला? हो, त्या दत्तानं का दिवसभर नुसतं बघत राहावं का इकडं तिरप्या नजरेन? हो, देवघरातच घोटाळा. हो, हनुमंताच्या पुढं पुन्हा एखादी सरसाई देवी कशाला? अरे राजा हो, भक्त देव कुठं पाहिजे, मुख्य देव कुठं पाहिजे त्याच्यासाठी टप्पे दिलेले आहेत. कलेक्टरच्या खुर्चीवर हो चपराशी बसत नसतो आणि चपराशाच्या खुर्चीवर कलेक्टर नसतो. त्याच्यामध्ये जो भेद आहे तो ऑफिस मधल्या कायदा सुव्यवस्था नीट राहण्यासाठी प्रत्येकाच्या खुर्च्या वेगळ्या वेगळ्या आहेत. तसं देवघरामध्ये सुद्धा देव कोणते कुठं पाहिजेत? अहो, ते पत्राचे जे देव असतात ना त्याला टाक म्हणतात. काय म्हणतात? टाक. आता ते कुठं टाक? ते वरच्या बाजूला, म्हणजे ऑफिस मध्ये चपराशी वरच्या बाजूला आणि कलेक्टर खालच्या बाजूला. विसंगती. यथा देहे तथा देवे. देवघरामध्ये सुद्धा महाराज तुम्हाला जर देवघर प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर देवघरामध्ये देवाला आंघोळ घातल्याच्या नंतर थंडीच्या दिवसामध्ये
गरम पाण्याने आंघोळ घाला. तुम्हाला जर गरम पाणी पाहिजे तर देवाला नको का? जसा तुम्ही भाव कराल त्या पद्धतीनं देव श्रद्धेनं प्रसन्न होतो. महाराज देवाला जेवण 2 टाइमला नैवेद्य दाखवा. हो, देव नागवे ठेवू नका. काही काहीच्याकडं महाराज जसे आणलेले तसे, बोटभर कपडा नाही त्यांच्या अंगावर. हो, देव झोपू घाला. झोपीत असताना छोटा पलंग असावा, त्याच्यावर गादी असावी, गादीवरती मस्तपैकी मखमली थोडीशी रग असावी. पांघरू घालावं देवाला, सकाळी उठवावं, त्याला स्नान घालावं, हार लावावा, गंध लावावा, हो अक्षदा व्हाव्यात, फुलं व्हावेत, हार घालून त्याच्यामध्ये शोभा वाढवावी, नैवेद्य दाखवावा. एवढ्या गोष्टी केल्या तर मी म्हणतो देवघर सुद्धा तुम्हाला प्रसन्न होईल महाराज. लांब जाण्याची गरज नाही. देवघर तुमच्या घरात देव आहे. पण काय करावं, आमच्या घरात देवघरात देवच नाही महाराज. देवाला देवघर नाही. म्हणून मला दादुल्या न लगे बाई, मला हा नवरा नको म्हणून टाकून दिला अहंकार रूपी नवरा टाकून दिला. सरते शेवटी मग एकदा टाकून दिल्याच्या नंतर घरामुळं टाकून दिला. मग कारणे दाखवा नोटीस दाखवली श्री गुरुच्या नावाच्या कोर्टानं. काय काय कारण दाखवली तर पहिलं कारण सांगितलं मोडकं घर आहे, तुटकं छप्पर आहे आणि देवाला देवघर नाही. 3 कारण सांगितले. 4थं कारण सांगत असताना सिद्धांत तोच ठेवला पण दृष्टांत बदलला. अभंगाच्या 2ऱ्या चरणात फाटके चलुगडे तुटकी जोडी, फाटके चलुगडे तुटकी जोडी, फाटके चलुगडे तुटकी जोडी, फाटके चलुगडे तुटकी जोडी. शिवाया दोरा नाही, शिवाया दोरा नाही, हो शिवाया दोरा नाही, हो शिवाया दोरा नाही, शिवाया दोरा नाही, शिवाया दोरा नाही, शिवाया दोरा नाही, शिवाया दोरा नाही. मला लगे पाजे, मला दादूला 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 लगे हो हो, वा वा वा, सुंदर. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी आणि शिवाया दोरा नाही, मला दादुल्या न लगे बाई. कारण 3 गोष्टीची गरज आहे, अन्न वस्त्र आणि निवारा. 3 गोष्टीची गरज आहे, जीवनावश्यक वस्तू आहेत नाही. आणि हिंदीमध्ये त्यालाच अन्न वस्त्र निवारा मराठीत म्हणतात आणि हिंदीत काय म्हणतात? वा वा वा. पाहिला, रोटी कपडा और मकान किती इसवी सनला आला? असो, सांगण्याचं तात्पर्य ह्या 3 गोष्टीची गरज आहे. त्याच्यातलं निवारा म्हणजे घर. ते नाही त्याच्याकडे कशाला नांदायचंय. दुसरी गोष्ट, अंगावर वस्त्र नेसायला नाही आणि आहे ते फाटकय लुगड. हो, जुना मराठीतला शब्द आहे का नाही? हो, आता जर नाथ महाराज असते हो तर ते म्हणले असते, हो मोडकेशे घर तुटकेशे छप्पर, देवाला देवघर नाही, मला मिस्टर नको गे बाई. हो,
फाटकीच साडी, हा? हो, फाटकीच साडी, फाटकीच पंजाबी. आहे का नाही? अशा पद्धतीनं मॉडर्न अभंग केले असते त्यांनी. हो, नाटी साडी, हो, किंवा लुगड. लुगड हा मराठीतला शब्द आहे महाराज. अमृतानुभवात माऊलीनं शब्द वापरलेला आहे. माऊली म्हणतात, नाम मात्र लुगडे परी ते सूतची उघडे. शरीराला लुगड म्हटलेलं आहे महाराज, शरीराला. मी म्हणतो सिद्धांत तोच आहे, फक्त दृष्टांत बदलला नाथ महाराजांनी. हो, फाटका लुगडा आहे महाराज हे. ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगामध्ये बोलत असताना या शरीराला घोंगड म्हटलं, घोंगड. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली, आमासी का दिली वांगुली रे. हो, नवा ठाई फाटोनी गेली ती तो आमासी दिली रे. फाटकी घोंगडी महाराज, 9 ठिकाणी फाटलेलं लुगडं आहे हे. हो, त्याला ज्ञानोबराय घोंगडी म्हणतात, नाथ महाराज त्याला लुगडं म्हणतात, आमच्या मीराबाई त्याला चादर म्हणतात. काय म्हणतात? बोला. चदरिया झिनी रे झिनी. हो, चादर फाटकी आहे, फाटकी. आणि याला विणण्याकरता 9 मास 9 दिवस बुनन को लागे. विणायला लागली ही 9 मास 9 दिवस ही घोंगडी, आपलं हो हे चादर विणायला लागली. हो, चादर निघाली सोलापूरला आत्ता, पण आमच्या मीराबाईनं किती दिवसापूर्वी चादर काढली. तिची आहे का कदर कुणाला? तिनं चादर काढली महाराज. आता चादर निघाली, पण चादर तिकडं निघाली. मीराबाईनं सांगितलं, मीराबाईनं चादर सांगितलं तर तुकडोजी महाराजानं गोदडी सांगितली महाराज. गोदडी झाली जुनी, तिला धुवून आणा कुणी. हो, ही गोदडी आहे महाराज, शरीर नावाची गोदडी आहे. ही गोदडी आहे, जुनी झालेली आहे आणि फाटकी आहे आणि मळून गेलेली आहे. तिला धुवून आणा. कुणी कुणी धुतली त्यांनी गोड स्थितीमध्ये सांगितलं. तर भगवान परमात्म्याने गीतेमध्ये याला वस्त्र म्हटलं महाराज. वस्त्र. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा न्यान्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे का नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. त्याला वस्त्र म्हणलं भगवान परमात्म्याने. तर नामदेवराय म्हणतात, मी शिंपी आहे, शिंपी. त्याच्यामुळं मी रात्रंदिवस भगवंताचं हो अंगरखा शिवला, अंगरखा. नामा मने शिवी विठ्ठलाची अंगी, नामा मने शिवी विठ्ठलाची अंगी, येण्याची मी जगी धन्य झालो, रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, आरानुका शिवी नाही माझ्या, आरानुका शिवी. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, आरानुका माझी नाही माझ्या. शिंपियाचे वंशी माझा जन्म झाला, परी हेतू राहिला सदा शिवी. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, आरानुक जीवी नाही माझ्या. सुई आणि सुतळी कात्री गज दोरा, मांडीला पसारा सदा शिवी. नामा मने शिवी विठ्ठलाची अंगी, आणि तेनेची मी जगी धन्य झालो. हे अंतकरण नावाची हो मी शर्ट शिवलं. हो, अंगरखा अंगी. हो, अंगाला राखतो तो अंग राखा, अंग राखा इति अंगरखा, असा खरा शब्द आहे महाराज. हो, पूर्वीच्या काळात आपल्याकडे टकूच असायचं, टकूच. आता लोक हो टकूच म्हणल्यावर वेड्यात काढतील ना लोक. आता माकड टोपी म्हणतात फार तर. हो, माकड पाहून
टकूच हा शब्द खरा, माकड टोपी हा शब्द खरा नाही, किंवा त्याला कॅप वगैरे काय जे असेल ते काय एवढा खास शब्द नाही महाराज. पण टकूच कशामुळे म्हणतात, ह्याला टक म्हणतात. डोक्याला काय म्हणतात, टक. तुम्ही आमच्या तुकाराम महाराजाची आरती वाचा, हो, चरणी टकची ठेले, आहे का नाही, याला टक म्हणतात. चरणी टकची ठेले म्हणजे याला टक म्हणतात. आणि टकाला जे झाकतं ते टकूच, अंगाला जे राखतं ते अंग राखा, इति अंगरखा. हो, नामदेवराय या काळात असले तर ते म्हणले असते, नामामनी शिवी विठ्ठलाचं शर्ट. बदल झाला असता. महाराज या पद्धतीनं याला शर्ट आपलं अंगरखा म्हणलं, याला कुणी या पद्धतीनं वेगळे वेगळे नावं ठेवले. हो, आमच्या नाथ महाराजांनी लुगडं म्हटलं, हे स्थूल शरीर नावाचं लुगडं फाटकं आहे, आणि त्याच्या मधलं सूक्ष्म शरीर नावाचं चोळी, 17 तत्वाची 17 तुकड्याची झालेली चोळी, ही सुद्धा तुटकी आहे. आणि ज्यावेळेस माणसाचा प्राण जातो त्यावेळेस महाराज स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर निघून जातं. मरण कशाला म्हणलेलं आहे, मरण म्हणजे जीव जात नाही, मरण म्हणजे प्राण जात नाही, मरण म्हणजे आत्मा जात नाही. मरण काय आहे तर या स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर 17 तत्वाचं जे आहे ते निघून जातं, त्याला मरण म्हणतात. म्हणजे या लुगड्यापासून चोळी बाजूला झाली आणि दोन्हीचा वियोग झाला. फाटकच लुगडं आणि तुटकीच चोळी. आता एकदा मेल्याच्या नंतर या स्थूल शरीराला आणि सूक्ष्म शरीराला जोडण्याकरता जगाच्या पाठीवर एकही दोरा नाही, एक बी दोरा नाही. आणि असा दोरा असता तर मेलेली माणसं दोऱ्यानं शिवून पुन्हा परत आणली असती. पुन्हा जगात दोरा नाही महाराज. हो, तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगाची पसारा, सगळा पसारा आहे महाराज. शिवायला दोरा नाही. एकदा कर्मरूपी दोरा तुटला रे राजा, आणि एकदा सूक्ष्म शरीर या स्थूल शरीराला सोडून गेलं की भल्या भल्याचं गेलं ते पुन्हा परत आलं नाही. येथे उरो नाही आले अवतार, एर ते पामर जीव किती. म्हणून हे लुगडं फाटकं आहे आणि याच्या मधलं सूक्ष्म शरीर नावाची चोळी तुटकी आहे. या दोन्हीला जोडण्याकरता, फाटलेल्याला शिवण्याकरता जगाच्या पाठीवर एक बी दोरा नाही. म्हणून त्याच्याकरता मला हा अहंकार रूपी नवरा नको, टाकून दिला. सरते शेवटी महाराज खायला तर पोटाला पोटभर पाहिजे ना, पण त्याच्याकडं जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार नाही. जोंधळ्याची भाकर म्हणजे निकृष्ट अन्न, हो, निकृष्ट अन्न, ते बी जोंधळ्याची भाकर नाही. हो, भाकराच असा टप्पू रांजणाच्या काटासारखा. हो, जोंधळ्याची भाकर आणि त्याच्यावर आंबाड्याची भाजी. हो, पूर्वीच्या काळात आंबाड्याची भाजी आंबट असायची, आंबट. आता वेळ आपला संपत आलेला आहे, सहजासहजी अर्थ सांगून जातो. हो, जोंधळ्याची भाकर म्हणजे स्वकर्तृत्वाचा अभिमान. कशातही मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं, ह्या स्वकर्तृत्वाचा अभिमान. आणि त्याच्यावरती त्या कर्तृत्वानं मिळवलेले भोग आणि त्या भोगाची विषयासक्तीची आंबट भाजी, आंबाड्याची पांचट आंबट, तेच विषय. पुन्हा डबल त्याच्यात नाविन्य काहीच नाही, तरी सुद्धा त्या विषयामध्ये पुन्हा रस घेणं. हो, आता मी म्हणतो काही महाराज 16 वर्षाचे होते तेव्हापासून क्रिकेट पाहते, तर आता 70 वर्षाची माणसं झाले, तेवच बॉल आहे, तेवच बॅट आहे. हो, तोच पुन्हा गडी आऊट होतो. आता हे आऊट झालेला कव्हार पाहतो कुणास ठाऊक. काय नवीनपण आहे त्याच्या, सांगा ना मला तुम्ही. हो, याला म्हणायचं आंबट भाजी, आंबट भाजी. हो, पांचट असलेले ना आंबट असलेले विषय, त्या विषयातच रस घेतो पुन्हा. हो, आणि ते विषय आणि त्याच्यावर तेलाची धार नाही. तेल म्हणजे स्नेह. तेलाला संस्कृत मध्ये स्नेह म्हणतात, तेलाला संस्कृत मध्ये स्नेह म्हणतात. आणि स्नेह म्हणजे
तेल, आणि तेल म्हणजे स्नेह, आणि स्नेहाला मराठीमध्ये प्रेम म्हणतात महाराज. प्रेमाची धार नाही. हो, त्याच कर्तृत्व, स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवलेले भोग आणि विषय, त्या विषयामध्ये कुठल्या प्रकारचं प्रेम आहे महाराज? जाता जाता क्षमा मागून बोलतो, माफी मागून बोलतो. ज्याला आपण प्रेम म्हणतो ते प्रेम नाही. हो, ज्याला प्रेम म्हणतो, आईनं मुलावरती केलेलं प्रेम नाही, ममता आहे. बापानं मुलावरती केलेलं प्रेम नाही, मोह आहे. म्हणून ज्ञानेश्वरी मोहावरती आहे. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. आणि नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा, मोह गेलेल्याची पावती. मोह बापानं मुलावरती केलेला असतो तो मोह असतो. बायकोनं नवऱ्यावरती केलेलं असतं ते प्रेम नाही महाराज. बायकोनं नवऱ्यावरती केलेलं प्रेम नाही, वासना आहे. नवऱ्यानं बायकोवरती केलेलं प्रेम नाही, कातड्याची आसक्ती आहे. आसक्ती आहे. प्रियकरानं प्रियसीवरती, प्रियसीनं प्रियकरावरती केलेलं लव नाही महाराज. त्याला इंग्लिश मध्ये लव म्हणायचं, मराठीत प्रेम म्हणायचं, आणि हिंदीमध्ये त्याला प्यार म्हणायचं. शब्द बदलले पण त्याच्यात काही अर्थ नाही. लफड लफड. प्रियकरानं प्रियसीचं केलेलं एकमेकाचं काय आहे? लफड आहे. फक्त मोठ्यानं केलं म्हणजे त्याला अफेअर म्हणायचं, आणि गरिबाने केलं म्हणजे लफड म्हणायचं. शब्द बदलला पण क्रिया बदलली नाही. फक्त वजनदार बोलायचं. वजनदार. हो, टॉयलेटला गेला म्हणलं की मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं. मोकळं मोकळं, कारण हाय लेवलचा शब्द आहे. टॉयलेटला गेले म्हणजे स्वर्गात गेले का काय? कुठं गेले? हो, टॉयलेटला गेले. जरा मोकळं मोकळं वाटलं. हो, पण हागायला गेले म्हणलं की लयच भरल्यासारखं वाटतं बाबा. तोंड सुद्धा भरल्यासारखं वाटतं. लयच वाईट वाटतं. चांगलं वाटत नाही. अंगही भरलं, तोंड सुद्धा भरलं महाराज. पण क्रिया एकच झाली बर का. हागायला गेला काय, टॉयलेटला गेला काय, एकच झालं. त्याच्यात काही बदल नाही महाराज. त्याच्यात बदल नाही. हो, फक्त जरा थोडस बोलण्याचं आहे. तसं लफड काय आणि अफेअर काय, दोन्ही एकच आहे महाराज. त्याच्यात प्रेम नाही राजा. प्रेम नाही. प्रेम कशाला म्हणता? शास्त्र विचारा. शास्त्रामध्ये प्रेमाची व्याख्या केलेली. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम अवच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. हे 6 गुण आहेत प्रेमाचे. हो, जे गुणावर केलं जातं ते प्रेम नाही. जे भावनेवर केलं जातं ते प्रेम नाही. आपल्या कामासाठी केलं जातं ते प्रेम नाही. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम. प्रत्येक क्षणाला प्रेम वाढत राहतं. वर्षा काळी सरिता जैसी चढू लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिशे, तैसे वाढतीनी प्रेमे माते भजती जे महात्मे. ते असं प्रेम असतं. सूक्ष्मतरम अनुभव रूपम. त्याचे तुकडे होत नाहीत आणि खूप सूक्ष्म आहे. ते देता घेता येत नाही. एवढा PhDचा ग्रंथ जरी प्रेम शब्दावर केला तरी त्याला प्रेम करता येत नाही. प्रेम ही फक्त डोळ्याच्या भाषेनं आणि अंतकरणाच्या परिभाषेनं ओळखावं लागतं. म्हणून माणूस हा प्रेमापेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला प्रेम मिळालं नाही. म्हणून वर त्या विषयामध्ये प्रेमाची धार नाही, तेलाची धार नाही. पाण्याची धार तुटत तुटत जाते, पण तेलाची धार तुटत नाही. अखंड असतं ते, अव्याहत असतं ते प्रेम असतं. म्हणून प्रेमापासून माणूस वेगळा झालेला आहे. आणि मी सांगतो, जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा जर भ्रष्टाचार कोणता झाला असेल तर प्रेम नावाच्या शब्दाचा भ्रष्टाचार झाला महाराज. सगळ्या गोष्टीचा भ्रष्टाचार झाला, पण प्रेम शब्दाचा सुद्धा भ्रष्टाचार झाला. या देशामध्ये शब्द सुद्धा नीट नाहीत महाराज. खोट्या शब्दाला खरे शब्द म्हणून विकले जातात. हो, खोट्याच्या नावाखाली, आपलं खऱ्याच्या नावाखाली खोटं विकलं जातं. म्हणून प्रेम आपल्याला माहित नाही. प्रेमापासून आपण पारखे आहोत. आणि त्या प्रेमाची व्याख्या आणि प्रेमाचा संपूर्ण विवेचन करायचं म्हणलं तर तुमचं माझ्यावर प्रेम अजिबात राहणार नाही. म्हणून मी एवढं सांगत बसत नाही, एवढं अवघड सांगत नाही. फक्त ते प्यार आणि लव म्हणजे प्रेम नाही महाराज. तो प्रेमाचा झालेला भ्रष्टाचार आहे आणि खालच्या नीच पातळीला गेलेलं ते प्रेम आहे महाराज.
प्रेम हे समर्पण जाणतं, प्रेम हे दुसऱ्यासाठी जगत असतं, स्वार्थासाठी जगत नसतं, ते प्रेम असतं. म्हणून प्रेम, असं प्रेम कोणतं आहे तर प्रेम तुम्ही करता, पण तुम्ही तुमच्यावर जे प्रेम करता ते खरं प्रेम आहे. तुम्ही तुम्हाला जे आवडता ते कुणासाठी आवडता, कुणासाठीच नाही. म्हणून महाराज, आपल्याला दुःख झालं, पायाला वेदना झाल्या तर डॉक्टर साहेब पाय तोडा पण मला जगू द्या, हे तुमच्यावरचं असलेलं प्रेम आहे. देहावरचं प्रेम तुटलं, कारण लव तुटलं, कारण माझा पाय नसला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे, ही जे जीवन जगण्याची अपेक्षा आहे त्याला प्रेम म्हणतात. म्हणून स्वतःवरती केलेलं जे प्रेम असतं ते खरं प्रेम असतं, आणि ते प्रेम दुसऱ्यावरती करावं लागतं. म्हणून विषयासक्तीमध्ये ते प्रेम नाही. म्हणून मला दादुल्यानं लगे बाई, वर तेलाची धार नाही, मला दादुल्यानं लगे बाई नको. मोडकाशे पलंग तुटकीशे नवार. मोडका पलंग म्हणजे हृदयाला पलंग म्हटलेलं आहे महाराज. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 पाय आहेत हृदयाचे. आता हृदय हे आपुळे आपुले चौफाळून या भले वरी बैसव पाऊले श्री गुरुचे. हो, याला हो पलंग म्हटलेलं आहे. किंवा राधे राधे घेई श्याम सुंदरा, हो झड करी नेही आता आपुल्या मंदिरा. आणि मंदिरात गेल्याच्या नंतर राधेनं काय केलं, एका जनार्दनी, हो राधा हरीला तिनं काय केलं, हृदय मंचकी पहुडविला श्री हरी. आणि एका जनार्दनी भोगी राधा सुंदरा. हृदय मंचकी म्हणजे पलंग आहे, पलंग. आणि हा पलंग आपला मोड काय महाराज, म्हणजे मन दुबळं आहे. परमार्थाला मन खंबीर लागतं, ताकदबाज लागतं. किती बी संकट आले तरी सुद्धा डगमगायचं नाही, याला खंबीर मन लागतं. ते मन आपल्याकडं नाही. मग कसं लागतं, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. आमची बुद्धी कशी पाहिजे तर बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. चित्त कसं पाहिजे, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. आणि अहंकार कसा पाहिजे, हा विचारून अहंकार सांडीजे. मग आस्तीची वस्तू होईजे, त्याने आपली स्वस्ती सहजे आपण केली. हे 4 पलंगाचे पाय निबर पाहिजे, तर परमार्थ घडतो, तर त्याच्या घरी मी नांदते. रामायणामध्ये चंद्रसेनेचा पलंग मोडला. तिनं आहीमही रावणाचा मृत्यू सांगितला मारुती रायला, कारण अहमाध्यास आणि ममाध्यास नष्ट केला. आणि फक्त एकाच आटीनं चंद्रसेनेनं सांगितलं, मारुती मी माझ्या नवऱ्याचं मरण सांगते, पण माझ्या पलंगावरती तुला रामाला आणावं लागेल. म्हणून तिने अहमाध्यास आणि ममाध्यास टाकून दिला आणि रामाला आणायचं सांगितलं. पण तिथं आल्यानंतर हो मोह नावाच्या भुंग्यानं तो पलंग कुरतडलेला होता, आणि रामाने पाय टाकला की पलंग मोडला आणि राम उठून गेले. महाराज, जिथं पलंग मोडकाय तिथं देव थांबत नाहीत. म्हणून आमचा हो हा हृदयरूपी पलंग मोडलेला आहे. म्हणून गवळण सांगते, हरी माझ्या मंदिरी कधीतरी याल, बसले मी होते रंग महाली. रंग महालात मी बसले आणि काय केलं, पलंगी मी शेज केली फुलाची, आणि फुलाची शेज करून त्याचा परिमळ सुगंध घ्याल. म्हणजे पलंग मी सजवलेला आहे, म्हणजे माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार तुम्हाला समर्पित केलेलं आहे. असा माझा मंदिर आहे, माझ्या घरी या. म्हणून हृदयरूपी पलंग मोडका आहे, आणि त्याच्यावरती हो झोपण्याची गादी नरम नाही, म्हणून मला सुखानं निद्रा येत नाही. कारण पारमार्थिक जीवन जगणाऱ्या माणसाला सुखानं निद्रा आली पाहिजे. हो सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा. स्वर द्या नुसता, दान मिळे आई ते. हो सुखानं निजलं पाहिजे, निजानंद हे पै ब्रह्म ऐसे योगी जाणती. वर्म ब्रह्मानंदामध्ये निजला पाहिजे, झोपला पाहिजे तो. पण इथं घडत नाही. मोडका पलंग असल्यामुळं, तुटकी नवार असल्यामुळं मला झोप नाही, नरम बिछाना नाही, म्हणून ब्रह्मानंद मिळत नाही. म्हणून अहंकारूपी दादला टाकून दिला. त्याच्यानंतर सुरतीचे मोती गुळधाव सोने. सुरतीचे मोती म्हणजे पूर्वीच्या काळात सुरतला मोती असायचे. कारण खरे मोती कशात असतात,
माशाच्या मस्तकात असतात, खरे मोती शिंपल्यात असतात, खरे मोती तुम्हाला सांगतो हत्तीच्या गंडस्थळात असतात. हो, शैले शैलेन माणिक्य मौक्तिकम न गजे गजे. खरे मोती हत्तीच्या मस्तकात असतात, खरे मोती नागाच्या मस्तकात असतात. पण याच्यापैकी एकही मोती नाही. सुरतला मोती मिळायचे ती वरी चांदीचं पाणी ढाळलेलं मोती, आणि असे खोटे मोती त्याला सुरतीचे मोती म्हणायचं. आणि गुळधाव सोने, गुळधाव सोने म्हणजे कोल्हापुरी सोनं, 17 कॅरेटचं 18 कॅरेटचं सोनं, आणि खोट्या सोन्यामध्ये ते खोटे मोती बसवले, आणि असं राज्यात लेणं नसलेलं लेणं मला दिलं. हो, राज्यात लेणं नाही. हो, आता त्याच्यात पुन्हा बारकावा सांगतो, सुरतीचे मोती. कारण रती, हो सुरती, आणि त्याच्यानंतर असते ती आरती. सगळ्याला झेपायची गोष्ट नाही. रती म्हणजे मन एकाग्र होणं, याला रती म्हणतात. आणि त्याच्या पुढं असते ती सुरती, आणि सुरतीच्या पलीकडं असते ती आरती. हो, म्हणून आरती ओवाळणारा माणूस, ज्याला आरती ओवाळायची त्याच्यामध्ये पूर्ण लीन झाला पाहिजे, त्याला आरती म्हणतात. हो, अशी सुरतीचे मोती म्हणजे खोट. सुरती शब्दाचा अर्थ दुसरी गोष्ट सांगतो, योग्य प्रकारचा भोग, त्याला सुरती म्हणतात. हो, मी तया गोवळा रतलिये. हो, अशी रती सुरती, आणि ते राज्यात लेणं नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्याकडं महिला मंडळी दोन्ही नाकं टोचतात, इकडून एक टोचतात, त्याच्यात काहीतरी हो नाकात मुरणी घालत्यान, नथनी घालत्यान. एकाड्या बाजूनं जर नाक टोचलं तर त्याच्यामध्ये महबुब्बा घालत्यान. तुमच्याकडं आहे का नाही मला माहित नाही, पण खालच्या भागामध्ये एक महबुब्बा नावाचा एक 3 घोसाचा असा अलंकार आलेला आहे. त्याला उर्दूमध्ये महबुब्बा म्हणतात, म्हणजे नवराच नाव आहे बरं का त्याला. उर्दूमध्ये नवऱ्याला महबुब्बा म्हणतात, आणि 3 घोसाचा असा लोंबत असतो, आणि तो उर्दू असल्यामुळं म्हणत असताना महबुब्बा म्हणायचं नाही, गालाचा फुगा होऊन फुटला पाहिजे, महबुब्बा असं करून, म्हणजे त्याची ट्युनिंग झाली. तो महबुब्बा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नाकामध्ये वेगळे वेगळे आलतात. पण तुम्ही इथून जर समजा खाली तामिळनाडूकडे गेलात तर त्या महिला मंडळीला या 2 नाकं सुद्धा कमी पडतात. मधल्या भिंतीमध्ये पुन्हा अजून त्या एक समजा अजून एक आस्वालाला नथ घातल्यासारखं, ते असं व्यसन घातल्यासारखी इथे एक घालतात. आता तुम्ही सगळे हसले, आपल्याकडं नाही, ते राज्यात लेणं नाही ना. आपल्याकडच्या बाईनं जर इकडचे 2 नाकं टोचून इथालचं बी नाक टोचलं तर मग तिथं पाटी लावावं लागेल की काम चालू रस्ता बंद. राज्यात लेणं असलं तर लेत जात जावं, राज्यात लेणंच नाही तर कसं लिहायचं महाराज. हो, राज्यात लेणं नाही ते असं हसायसारखी गोष्ट होती. तसं महाराज परमार्थिक राज्यामध्ये तुळशीच्या माळा, कपाळाला गंध, हे लेणं परमार्थाच्या राज्यातलंय, पण अहंकाराच्या राज्यात हे लेणंच नाही. सर्व सुख लिहालो, सर्व अलंकार, आणि आनंदे निर्भर डुल्लत असो. हे अलंकार त्याच्याकडं नाहीत. अहंकार रूपी दादल्याच्या पुढं कशाला बी माझच, कशाला बी माझच, कशाला बी माझच. अहो ठीक आहे ना. हो, म्हशीचा उकिरडा असला तरी बी सांगतो आपला पठ्ठ्याचा उकिरडा आहे तो. रेड्या तो म्हशीचा आहे, तुझा नाही येतो. तुझा असता तर ते इतका साठून ठेवला नसता. पण इतका माझे पण की त्या उकिरड्याला सुद्धा माझा उकांडा म्हणतो तो. हो, इतका पागल झालेला. म्हणून त्याच्याकरता सांगण्याचं तात्पर्य महाराज, कशातही मीपणा, कशातही माझेपणा हे चालत नाही. म्हणून राज्यात लेणं नाही. हो, मायेच्या राज्यातलं वेगळं आणि ब्रह्माच्या परमार्थाच्या राज्यातलं वेगळं. म्हणून राज्यात लेणे नाही मला दादुल्यानं लगे बाई. सरते शेवटी श्री गुरुनं सांगितलं, बाकीचे कारणच खूप सांगितलेस ग तू. भौतिक कारणानं कुठं जमत असतं का? खरं सांग, कशा करता लग्न नकोय तुला, नवरा टाकून दिलास. आणि मग हळूच लाजत लाजत आमच्या नात नावाच्या पोरीनं असं लाजत लाजत मुरका मोडीत मोडीत सांगितलं, खरं सांगते तुम्हाला, सांग ना, ज्याच्यासाठी लग्न केलं ते त्याच्याकडं नाही, ज्याच्यासाठी मी लग्न केलं ते त्याच्याकडं नाही, म्हणून तो तृतीय पंथी असल्यामुळं सोडून दिला आणि मी दुसरा नवरा केला. हो, म्हणजे एका जनार्दनी समरस झाले, याच्याकडं समरस झाले, तो रस ह्याच्याकडं नाही.
तो रस त्याच्याकडं नाही म्हणून सोडून दिला. हो, नुसत्या नाथ महाराजांनी सोडून दिला असं नाही, तुकाराम महाराजांनी सुद्धा आदिल्या भ्रातारे काम नव्हे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलीये घर रिगी झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म. जनाबाईनं सुद्धा टाकून दिला, जनी मने देवा झाले मी येसवा आणि रिघाले केशवा घर तुझे. मीराबाईनं टाकून दिला, आयुषी लागी लगन मीरा हो गई मगन. सगळ्यानं टाकून दिला, सगळ्या साधू संतांनी टाकून दिला. कुणी कोणता केला, कुणी कोणता केला, अंकाराबरोबर, कुणी आसंगाबरोबर, कुणी संघाबरोबर वेगळे वेगळे लग्न केले आणि ते टिकले नाहीत. म्हणून त्याच्याकरता महाराष्ट्रात शिकवण्याकरता फक्त परमात्म्यालाच एकट्याला नवरा करा, दुसऱ्याला नवरा करू नका. म्हणजे गळ्यात तुळशीची माळ धारण करा, त्या परमात्म्याच्या सगुण परमात्म्याचा भोग घ्या आणि भक्तीच्या आनंदामध्ये मस्तीत राहा आणि त्या नवऱ्याचं उखाणा घालून नाव घ्या विठोबा सेवा श्री गुरुजींच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या उपस्थित सर्व परमार्थातल्या जाणकार मंडळीच्या आणि देणगीदाराच्या पायावरती ही सेवा समर्पित करून भगवान परमात्म्याकडे, शंकर भगवान परमात्म्याकडे, सिद्धेश्वर भगवंताकडे तुमच्यासाठी उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना अभ्यर्थना करतो आणि सगळ्या कार्यकर्त्याला भगवंतानं उदंड आयुष्य देऊन त्यांच्याकडून अशी सेवा घडत राहावी अशी प्रभूचरणी नम्रतेची प्रार्थना करतो. आणि मी माझ्या सेवेला वाढलेला 9:30 वाजलेले वेळ पुष्कळसा झालेला, सुरुवातीला एक 5-10 मिनिट उशीर झाला म्हणून मी 5-10 मिनिट तुमचे जास्त घेतले, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि अभंगाचा अर्थ योग्य लावलेला नसेल तर आपण त्याच्याबद्दलची खंत न बाळगता आपण अर्थ लावून घ्यावा अशी नम्रतेची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सूचना होत्या, खाली बसा शेवटचे 1-2 मिनिट फक्त. अतिशय सुंदर भव्य दिव्य असा कार्यक्रम. श्री ताई बसा खाली तुम्ही, हा समोर उभं राहिलेलं बसा 2 मिनिटं. हा छान सुंदर. श्री सिद्धेश्वराच्या कृपाशीर्वादानं पांडवांच्या पदस्पर्शाने पुनीत अशा आपल्या गावामध्ये वर्ष 40वे आणि त्यातल्या 3ऱ्या दिवसाची सेवा अण्णांनी या ठिकाणी गुंफलेली आहे. अतिशय मार्मिक भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी आजच्या अभंगाचं या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. निश्चितपणे तुम्ही त्याचं घरी जाऊन आणखी चिंतन करताल आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्याच्यासाठी आपल्याला जन्म दिलेला आहे त्याचं चिंतन होऊन हा कीर्तन सोहळा कशासाठी आहे
ह्याचं चिंतन होऊन एक सुखी जीवनाची वाटचाल करताल अशीच या ठिकाणी अण्णांची अपेक्षा आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी पहिलं तोगे काऊ कोकत आहे ते आज दादुल्या नको रे इथपर्यंतचा प्रवास अण्णांनी ह्या संपूर्ण कोराळे परिसरातील हृदयावर गाजवला आहे. आणि अतिशय वेगळ्या प्रकारचं अभंग म्हणजेच कूट अभंग घेऊन त्या ठिकाणी एक वेगळं चिंतन आपल्या पुढे गेले 5 वर्ष पंचवार्षिक अण्णांनी पूर्ण केलेली आहे. तर या ठिकाणी बघा हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी होत असताना सांगायला मला खूप अतिशय आनंद होतोय की आज पुरंदर तालुक्यातील जेजुरीचा बेल भंडारा घेऊन आपल्या बारामती तालुक्यातील कन्हेरीचा मारुतीरायाचा गुलाल घेऊन आबा आले आणि सोमेश्वरचा भस्म घेऊन मोहन काका या ठिकाणी आले. ही सर्व मंडळी या ठिकाणी येतात. सांगायचा उद्देश माझा एकच आहे, ही सर्व मंडळी सहकुटुंब या ठिकाणी येतात. गाड्या करून सहकुटुंब सहपरिवार मुलाबा सहित येतात आणि आपल्या गावातून अण्णा पिशव्या भरून घेऊन जातात. आणि आम्ही मात्र कोराळकर मंडळी टाळ्या वाजवतोय फक्त. समजून घ्या मला काय म्हणायचंय. मी थोडक्या भाषेत या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही सर्व मंडळी आपल्या परिवारासहित आमचे सोयस्कर दादा इथे येतात. आज दिदीलाही घेऊन इथं आले तर की अण्णांनी त्यांच्या कीर्तनामध्ये सांगितलं की बाबांनो आता पिशव्या भरायची वेळ झालेली आहे. आणि या सगळ्या लोकांनी पिशव्या भरून नेल्यावर बाबांनी काठेवाडीला नेल्यावर आम्ही काय करायचं. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी यावं एवढीच आमची या ठिकाणी सर्व कोराळे ग्रामस्थांचा इच्छा आहे. पुरंदर तालुक्यातून भोसलेवाडी येथील बघा संजय भाऊ भोसले आले. त्यानंतर महत्वाचं सांगायचं की काल हे आज 3रा दिवस आहे. अतिशय ज्यांचा अधिकार आहे इथं प्रवचन करायचा किंवा ज्ञान द्यायचं असे शिवयोगी बालब्रह्मचारी कोकरे महाराज मागे बसलेले असतात. बघा म्हणजे किती ज्यांची अधिकार प्राप्त लोक आहेत ते या ठिकाणी आवर्जून आजच्या आपल्या सेवेला येत असतात. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक सुहस्कर दादा असतील, बारामती तालुका वारकरी सेवा संघाचे जगताप दादा असतील, त्या हिंगणे आप्पा आले बारामतीहून, आज सस्ते सर आले, ज्ञानेश्वर माऊली गावडे आले. त्यानंतर संसरहून बोहिटे अण्णा या ठिकाणी एक गाडी घेऊन येतात खास ऐकायला, इंदापूर तालुका या ठिकाणी आलेल्या. त्यानंतर नाचगावहून उत्तम भाऊ नाजिरकर सुद्धा या ठिकाणी आलेत. विशेष म्हणजे अण्णा या ठिकाणी जवळजवळ 5 ते 10 आमच्या तालुक्यातील कीर्तनकार उपस्थित आहेत. या ठिकाणी गाडेकर बाप्पू असतील, वाबे महाराज असतील, आमच्या पंचकोशीतील जी कीर्तन रत्न आहेत ती सर्व या ठिकाणी उपस्थित असतात. त्यानंतर या ठिकाणी ज्यांचं सौजन्य असतं गेले 5 वर्ष या ठिकाणी बघा भारत वायाळ सर आणि बापूराव पवार सर या ठिकाणी कीर्तनाचं सौजन्य देतात, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वडगावच्या परिसरातील संपूर्ण आमचे त्या ठिकाणची चव्हाण डॉक्टर असतील किंवा त्या ठिकाणचे आमचे मित्र आगम असतील हे या ठिकाणी येतात. फलटणवरून गेले 2 दिवस झालं ज्योतिबा महाराज मोठे कीर्तनकार येतात, तेही पाठीमागे बसून या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेत असतात. ही सर्व मंडळी येतात, ही अधिकार प्राप्त मंडळी येतं. म्हणून आपणही असाच वसा घेऊन आपल्या इथं जी अतिशय आळंदी आणि खाली पंढरपूर याच्या मध्यावर आपलं क्षेत्र कोराळे आहे आणि सिद्धेश्वर देव आपल्या सर्वांना प्रसन्न झालाय म्हणून हा सोहळा होत आहे. याचं सर्वांनी निश्चित चिंतन करा आणि हा सोहळा जास्तीत जास्त कसा आणखी भरभराटीला जाईल याचाही विषय तुमच्या मनात येऊ द्या. पुढील वर्षीसाठी कुणाला काय दान धर्म करायचा असेल तरी सुद्धा पुढील वर्षी सुद्धा अण्णांचं कीर्तन व्हावं असं वायाळ सर या ठिकाणी सांगतात. निश्चितपणे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो की ज्या कोणाला भाविकांना वाटतं की आमचं कुठं नामोल्लेख होत नाही